ईरान, इजराइल, अमेरिका संघर्ष की पृष्ठभूमि में देश की आयात निर्यात व्यवस्था प्रभावित होने के बीच कांग्रेस के विधायक नाना पटोले ने उरण स्थित JNPA बंदर का दौरा किया। इस दौरान उन्होंने बंदरगाह पर कंटेनरों में फंसे निर्यात माल की स्थिति का जायजा लिया। जानकारी के अनुसार विदेश भेजे जाने के लिए तैयार बड़ी मात्रा में माल कंटेनरों में अटका हुआ है, जिसे व्यापारी और किसानों को आर्थिक नुकसान उठाना पड़ सकता है। पटोले ने केंद्र और राज्य सरकार पर इस मुद्दे पर स्पष्ट जानकारी न देने का आरोप लगाया। उन्होंने कहा कि किसानों और निर्यातकों को हुए नुकसान की भरपाई के लिए सरकार को तुरंत कदम उठाने चाहिए। साथ ही उन्होंने इस संबंध में प्रधानमंत्री को पत्र लिखा और विधानसभा में मुद्दा उठाने की बात भी कही है। ज्या पद्धतीनं इराण, इस्रायल आणि अमेरिकेचं युद्ध सुरू झाल्यानंतर केंद्र सरकारने जे काही शेतकऱ्यांचं नुकसान असतील, इथले लोकल व्यापाऱ्यांचं नुकसान असतील, या सगळ्या गोष्टीची दखल घेण्याची गरज होती। पण केंद्र सरकारने या सगळ्या गोष्टीवर लक्ष घालण्यापेक्षा आपल्याला लक्षात असेल की या ठिकाणी हजारो कंटेनर आता पडलेले आहेत। त्याच्यामध्ये भाजीपाला असेल, कांदे असतील, केळी असतील, तांदूळ असेल, सगळ्या गोष्टी इथं मोठ्या प्रमाणात आहेत। आणि त्याच्यामुळे ही जी सगळी परिस्थिती आहे याच्यामध्ये इथला जो व्यापारी आहे, छोटा व्यापारी, त्याचं आणि शेतकऱ्यांचं सरळ नुकसान झालेलं आहे। आणि उद्या मी प्रधानमंत्री नरेंद्र मोदींना स्वतः पत्र लिहिणार आणि त्याच्यामध्ये ही सगळी माहिती अवगत करणार, कारण की ही गोष्ट कुठलं राजकीय नाही, ही गोष्ट खऱ्या अर्थानं या देशाच्या अन्नदात्याची आहे। त्यांनी मोठ्या श्रमाने, मी स्वतः शेतकरी आहे आणि त्याच्यामुळे शेतकऱ्याला एक्सपोर्ट क्वालिटीचं धान्य पिकवण्यासाठी काय मेहनत करावी लागते त्याची जाणीव मला आहे। आणि मग हा सगळं मातीतच ह्या सगळ्या वस्तू चाललेल्या आहेत। त्यामुळे या सगळ्या गोष्टीची भरपाई राज्य सरकार आणि केंद्र सरकारने करावी, ही भूमिका आम्ही उद्या विधानसभेत मांडणार। ओके, थँक्यू।